आज परमपूज्य सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज यांचा जयंती उत्सव आहे. कार्यक्रमाला थोडा उशीर होईल. ती आमचे गुरुबंधू गुरुभगिनी मुंबईवरून आलेले आहेत. त्यांच्यात वक्ते पण आहेत. त्यांचं निरूपण संध्याकाळी येतं. मी आता थोडंसं लवकर आटोपत घेण्यासाठी काही लोकांना 2-3 दिवस झाले ते आले आहेत. त्यांच्या गाड्या मिळायला पाहिजे, 1-2 असे आहेत. त्यांच्यासाठी थोडं उरक्त घेतो. निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणायचे, माझा जन्म झाला हा माझ्यावर आरोप आहे. कारण मी परब्रह्म आहे. मला येणे नाही, जाणे नाही, जन्म नाही, मृत्यू नाही. मी सदासाठी आहे. मला असे वाटे त्यांची त्यावेळी वाढदिवस साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना जन्मतारीख विचारायचो की ते कोणी सांगतच नव्हते. म्हणजे त्यांचा वाढदिवस किती दिवशी आम्हाला करताच येत नव्हता. काही केला सांगत नव्हतं. मग त्यांच्या भावाला विचारून त्याच्याकडून माहिती मिळून त्यांची तिथी कळली. हनुमान जयंती दिवशी जन्मले. मग हनुमान जयंती कुठल्या सालात जन्मले अमुक, त्याच्यावरून तिथी मिळाली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांची जन्मतारीख खूप वर्षापर्यंत माहीत नव्हती. दहिसरमध्ये जेव्हा पहिला मठ झाला मुंबईला, तेव्हा ती समाधीचे मार्बल बनवायला मला द्यायचे होते. काय करायचं विचारात होतो. तर त्या मंदिराची मार्बल लावणारी एक व्यक्ती होती. ते मंदिर नवीन बनलं होतं, हसमुखबाई म्हणून. त्यांना मी सहज म्हणालो, कोणतरी आहे का चांगला, त्याच्याकडे जुनी पंचांग असतील आणि मला तारीख काढून देईल. काही ना म्हणाला, मी देतो तुम्हाला. आम्हाला त्यांची तारीख उशिरा मिळाली, पण तिथी मिळाली होती. आम्ही हनुमान जयंतीला ते हयात असताना त्यांचा वाढदिवस साजरा करायचा. तर तारीख फार उशिरा मिळाली. मी ते सांगतच नव्हते. त्यांचं वागणं रोकटोक होतं, व्यवहार रोकटोक होता, जगणेसुद्धा रोकटोक होतं. परिपूर्ण परब्रह्म स्वरूप स्थितीमध्येच नेहमी असायचे. तुम्हाला विशेष सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा त्यांची एक पानाची टपरी होती, गादी म्हणतो आपण, ती गादी, इडी गाडी विकायची. 9 वाजता सकाळी मला एक ग्रस्त घेऊन गेले. त्या ग्रस्तांच्या नावाची पाटी मी तिकडे लावली आहे. ते मला घेऊन गेले. तर ते आम्ही सकाळी 9 वाजता गेलो होतो. दुकानात बसले, जे आता मागे मोठा फोटो आहे आणि ती बंडी लाल आणि तोच पेहराव, त्याच्यामध्ये बसलेत. गिऱ्हाईक येतं आहे, काहीतरी मागतं आहे आणि देत आहेत. एका गिऱ्हाईकाने 100 रुपयाची नोट दिली. असं ते स्टूलवर बसले होते आणि तिथूनच काढून सगळं द्यायचे. छोटं दुकान होतं तिथं, तिथून काढून छोटं. 100 रुपयाची नोट दिली, इकडे ठेवून दिली. आपण काय करतो, नोट आली तर कपडाला लावू, गल्ल्यात ठेवू. मी बघत राहिलो तरी इकडे त्याच्यात घालून ठेवली. मला कळे ना काय करतायत. मग त्या माणसाने काही 4 आणे 12 आणे 8 आण्याचं रुपया 2 रुपयाचं काहीतरी घेतलं. त्याला त्या सगळ्या वस्तू दिल्या आणि त्याचे जे त्याला पैसे उरलेले द्यायचे होते पहिले दिले. मग नोट गल्ल्यात टाकली. कारण ते मध्ये मध्ये बोलत होते, ज्ञान सांगायचे. शिष्य लोक आजूबाजूला उभे होते. त्यांच्या त्या टपरीवरती आजूबाजूला लोक शिष्य उभे होते त्यांचे.
मी तेव्हा 18 वर्षाचा होतो, गावावरून नुकता आलेला. मला तर आश्चर्यच वाटलं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल का, म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर पहिल्या दिवशीच मला वाटलं माझा देवाचा शोध संपला. माझा लहानपणाचाच पिंड काहीतरी वेगळा होता. माझ्या जीवनात खूप चमत्कार लहानपणी झाले. गावात सगळे मला वेगळ्या प्रकारे ओळखायचे. अभ्यासात हुशार होतो आणि मला शिकायचं होतं, शिकलो मी. त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण मला अभ्यासाची खूप आवड. मी मोठे मोठे ग्रंथ वाचायचो. मी 4थीत असताना सुद्धा एकनाथी भागवत, महाभारत, रामायण असे ग्रंथ वाचले. नवनाथ कथासार फार आवड होती. आणि मला तेव्हा थोडं काही आपोआप इंट्युशनमुळे ज्योतिष कळत होतं. तर ते पण सांगायचो लोकांना. शाळेत विद्यार्थ्यांना वर्गात पण सांगायचो. ती वेगळीच माझी प्रतिभा वाढलेली होती. पण मुद्दा तो नाही. पण त्यामुळे देवाविषयी माझी कल्पना वेगळी होती असं मला सांगायचं होतं. पण त्यांना पाहिल्यानंतर मला असं वाटलं हाच देव आहे. बोलणे नाही, ओळख नाही, पण पाहताच असं वाटलं. कारण मी दत्तगुरूंना खूप मानायचो. मुंबईत आलो तर एल्फिस्टन स्टेशन आहे, त्या ब्रिजवर तिकडे दत्ताचा दरबार म्हणून होता पहिल्या माळ्यावर. काही लोक बसायचे विभूती अंगारे घेऊन, फुकू करायचे. गेलो काही वेळा, गुरुवारी गेलो तिकडे, पण ते अंगारे फुकू असं पाहिलं ते मला पटलं नाही. जायचं बंद झालं तिकडे. पण योगायोगाने महाराजांची माझी भेट झाली. तेव्हा त्यांना पाहिलं ते अशा स्वरूपामध्ये होते. हे निसर्गदत्त महाराज जन्मले मुंबईमध्ये. त्यांचे आईवडील साधे, कमी शिकलेले आणि नोकरी कुठेतरी करत होते. पण मुंबईमध्ये प्लेगची साथ आली. ते 3 वर्षाचे असताना आईवडील त्यांना गावाला घेऊन गेले. मुंबई सोडून गेले ते प्लेगची साथ आल्यावर. आणि मग रेवंडी म्हणून गाव आहे मालवणच्या तिकडे. तिथे त्यांचं घर होतं त्यांच्या वडिलांचं. आणि जमीन वगैरे ती होती, पण ती एकत्रित होती. त्यांचे वडील तिकडे रेवंडीला गेले, पण तिथे थांबले नाही जास्त. त्यांनी कांदळगावला जमीन घेतली 4 एकर आणि तिकडे घर बांधलं आणि तिकडे राहायला सुरू केलं. म्हणून आपण त्यांचं गाव कांदळगाव म्हणतो, नाही तर खरं म्हणजे त्यांचं गाव रेवंडी. हे नारायण राणेंचं आहे, मच्छिंद्र कांबळीचं गाव आहे. कारण त्यांचं आडनाव कांबळीच होतं. तर त्या गावामध्ये 4थीपर्यंत शाळा, 4थीपर्यंत शिकली. पण लहानपणी काय त्यांना एक सवय होती, त्यांची नजर बघा तुम्ही. ते सूर्याकडे सकाळी उठले की तास बघत बसायचे, कंटिन्युअस एकसारखे सूर्याकडे डायरेक्ट असं तासभर तास 2 तास बसायचे. नंतर मग त्यांचं आजही कांदळगावचा मठ तुम्ही पाहिला, तिथे आता त्यांच्या त्या घरावरच मठ झालेला. आता तिथे एकच घर तिथे आजूबाजूला आहे, ज्याने ती जमीन त्यांची घेतली त्याने बांधलं आहे. बाकी इथे जवळ घरं नाहीत, लांब घरं आहे. बाकी जंगल आहे, पुढे जंगल आहे, पुढे मग असं डोंगरासारखं थोडं आहे. त्या डोंगरात फिरायचे आणि रानटी झाडांची काही फुलं आलेली असायची ती घेऊन यायचे आणि त्या आईच्या उजळीत द्यायचे आणि तिला नमस्कार करायचे. तेव्हा अभ्यास काही नाही, काही नाही, काही नाही. शाळा 4थीपर्यंत. शेवटी आई वडिलांची काही गाई होत्या आणि अवताची काय बैल किंवा काय रेडे असतील काय असं होतं, ते चारून आणायचं. कारण 6 मैल मालवण आहे, तितक्या लांब जाऊन शिकणे शक्य नव्हतं. आणि संध्याकाळी घरी आले की तिथे गोरेड म्हणून ब्राह्मण होते, त्यांच्या घरी जाऊन बसायचे, त्या ब्राह्मणांच्या घरी जाऊन बसायचे. त्याच्यामुळे त्या ब्राह्मणांच्याकडून त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. मग त्यांची भाषासुद्धा इतकी शुद्ध आहे. ब्राह्मणाच्या घरी बसायचे, पण जातपात हा त्यांनी कधी केलं नाही. बाजूला हरिजनांची घरं होती, त्यांच्याकडे पण मेलं की हे जायचे, प्रेतयात्रा जायचे, खांदा मारायला पण जायचे. गावचे लोक त्यांना नावं ठेवायचे, पण त्यांनी त्याला दाद दिली नाही. आणि एक 20 वर्षापर्यंत गावाकडेच होते. त्याचे वडील 14 वर्षाचे ते असताना वडील वारले. 1-2 वर्षामध्ये भाऊ मुंबईला निघून आला. काही दिवस शेती केली त्यांनी आणि मग
साधारणपणे 20व्या वर्षी ते मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आले, गोदीमध्ये कामाला लागले. मग गोदीमध्ये काम करता करता त्यांना काय पटलं नाही, काय झालं, पण त्यांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. ते म्हणाले, माझा स्वभाव असा नव्हता की कोणाचा निंदा हो, कोणाचा बांधलेला हो. त्यामुळे मला कोणाच्या हाताखाली काम करायला जमलं नाही. काम माझं चांगलं होतं, पण मला ते हाताखाली काम करणं जमलं नाही. मी सोडून दिलं. आणि मग त्यांनी विड्या वळायचं काम सुरू केलं, विड्या बनवायचे. आणि विड्या बनवता बनवता ते विकण्यासाठी ते जे दुकानात बसले ते दुकान पहिलं घेतलं त्यांनी. त्यानंतर अशी त्यांनी 9 दुकानं होती त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये. 60-65 बायका विड्या बनवायचं काम करायचे. मधल्या काळामध्ये दिनचर्या काय होती, तिथे एक काळा मारुती म्हणून मंदिर आहे तिकडे, काळा मारुती गिरगावमध्ये. त्याच्या बाजूलाच एक व्यायामशाळा होती. त्या व्यायामशाळेत नेहमी जायचे आणि त्या मंदिरात सकाळी जाऊन तिथे दर्शन घ्यायचं, गाईला चारा द्यायचा, तिथून थोडी फुलं घ्यायची, आईच्या उंजळीत द्यायची. ती प्रथा नेहमी चालू होती. आईच्या उंजळीत द्यायची, नमस्कार करायचा आणि आपल्या कामाला लागायचं. आणि त्या व्यायामशाळेत मात्र त्यांना सिद्धरामेश्वर भेटायला कारण ती व्यायामशाळा आहे. तिथे एक बागकर नावाचे ग्रस्त होते, ते व्यायामशाळा चालवायचे. पण त्या माणसाशी त्यांना नेहमी कुतूहल वाटायचं, हा माणूस एकदम परफेक्ट कसा, बोलण्यात एकदम शांत, बोलतो अगदी बरोबर, काही चूक नाही, माणसं बरोबर ओळखतो. हे सगळं त्याला कुठून ज्ञान प्राप्त झालं? इतका परफेक्ट माणूस असू शकतो का असं त्यांना नेहमी वाटायचं. म्हणजे दिवशी विचारलं बागकरला, त्याला तुमच्यामध्ये हे सगळे चांगले गुण कुठून आले बाबा? त्याच्यामुळे माझे गुरु आहेत सिद्धरामेश्वर महाराज. कुठे असतात ते? तर मुंबईमध्ये असतात. कुठे मुंबईमध्ये असतात? तर म्हणे माधवबागेमध्ये असतात. तेव्हा महाराज लॅमिंग्टन रोडला राहायचे, केतवाडीमध्ये. त्यांच्या भावाची रूम होती, त्याच्यामध्ये राहायची. माझ्याकडे त्यांचं लग्न झालं आणि बागकरने जेव्हा सांगितलं माझे गुरु मुंबईमध्ये आहेत, तेव्हा महाराज काय म्हणतात, मुंबईमध्ये संत माणूस असू शकत नाही. मुंबई मायानगरी आहे. इथे दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस चालतो. कोणावर विश्वास ठेवता येत नाही. सगळे काळे धंदे जगातले सगळे मुंबईत चालतात. इथे संत सज्जन असू शकतो काय? माझा विश्वास नाही असं. पण रोज व्यायामशाळेत जाणं होतं, बागकरला पाहणं होतं आणि बागकरविषयी कुतूहल रोज होतं. रोज काहीतरी विचारायचं. एक जण म्हणाले, बाबा चल ना माझ्याबरोबर, बघून तर घे. तू काय त्यांचं ऐकू नकोस किंवा त्यांची साधना नकोस करूस, पण तू माझ्यावर चल एक दिवशी. दिव्य पुरुष आहे, दर्शन तर घेशील. गेले. जेव्हा ते माधवबागेमध्ये गेले, सिद्धरामेश्वरांचं निरूपण चालू होतं आणि ते जाऊन मागे बसले तिकडे. बागकर नेहमी जाणार असल्यामुळे पुढे जाऊन बसले, ते तिकडे मागेच बसले. निरूपण संपलं, सगळे एकेकडून नमस्कार केला महाराजांना. तर आधी त्यांनी विचारलं होतं बागकरला, मग तिकडे गेल्यावर काय करायला लागेल? काय नाही, त्यांना नमस्कार करायचा. कशासाठी? अरे ते देव आहेत. माणसात देव असतो, माणूस कधी देव होऊ शकेल? काय सांगतोस? हे विचारा दिसंगत महाराजांचे, त्यांच्या मुखातून ऐकलेल्या गोष्टी. माणसात देव असतो असं मला नाही वाटत. माणूस कसा देव असेल? मग त्यांनी काही नमस्कार केला नाही. सगळे उठून एक एक जायला लागले. बागकरच राहिले होते आणि सिद्धरामेश्वर उठून त्यांच्याकडे गेले. आणि सिद्धरामेश्वर महाराज विचारलं, काय रे बाबा, माहिती काढली त्याची, पण तुला एक सांगू? सिद्धरामेश्वर महाराज म्हणाले, आता जेवढे सगळे लोक आले होते ना, त्यांना हवंय ते तुला नको आहे. आणि तुला नको आहे ते त्यांना हवं आहे. असंच पड्यातच बोलले. त्यांना हवं आहे ते तुला नको आहे आणि तुला हवं आहे ते त्यांना नको आहे. या वाक्यातच त्यांना कळलं. कारण ते एक वैशिष्ट्य होतं त्या
गोरे ब्राह्मणांकडे जाताना नेहमी ग्रंथ ते गोरे ब्राह्मणांकडे वाचायचे, ते ऐकायचे. आणि ते पण नवनाथ कथासार, भक्तिविजय, एकनाथी भागवत त्यावेळी वाचत होते. म्हणजे द्वैतातली भक्ती होती. देव आहे, पण माणसात देव आहे हे ज्ञान नव्हतं, आणि माणूस देव आहे हे ज्ञान नव्हतं. पण जसं सिद्धरामेश्वर महाराज ते म्हटले ना, ह्यांनी साष्टांग नमस्कार घातला त्यांना. मग महाराजांनी सांगितलं, चल तुला गुरुमंत्र देतो. आणि त्या दिवशी त्यांना गुरुमंत्र दिला. अगदी 3-3.5 वर्षाचा सहवास लाभला. 3-3.5 वर्ष. जेव्हा त्यांना गुरुमंत्र मिळाला तेव्हा त्यांचं वय कधी 30 वर्षाचं. आणि महाराज 33 वर्षाचे होते. पण एक काम की चांगलं केलं, गुरुमंत्र मिळाला, पण महाराजांना भेटल्यानंतर त्यांचा पक्का निश्चय झाला, देव आहे, हाच देव आहे. खूप गुरुवर प्रेम. आम्हाला महाराजांच्या आठवणी सांगून रडायचे, डोळ्यातून त्यांच्या अशा धारा सुरू व्हायच्या. इतकं गुरुविषयी प्रेम. आणि मग नेमाने जायला लागले. दर शनिवारी नेमाने तिकडे महाराजांकडे जायला लागले. सिद्धरामेश्वर महाराजांनी दिवाळीच्या आधी तुमची धनत्रयोदशी नरक चतुर्थी त्याच्या अगोदरची एकादशी आहे, त्या एकादशीला डे ठेवला. पण सिद्धरामेश्वर महाराज काय करायचे त्यावेळी, आज जो दिवाळी सप्ताह चालू आहे मुंबईमध्ये, रणजित महाराजची शिष्य वगैरे आता आम्ही जेव्हा निसर्ग महाराज करायचे, नंतर रणजित महाराज करताय, तो सप्ताह मुद्दाम महाराज सिद्धरामेश्वर दिवाळीला करायचे. काय म्हणायचे सिद्धरामेश्वर महाराज? निसर्गाला सांगायचे, लोक दिवाळीमध्ये आपल्या दिवाळा काढून घेतात, कर्ज काढून सण करतात, कर्ज काढून पोराटोराला कपडे लत्ते घेतात, आणि दिवाळाच काढून घेतात. त्यांना काय मिळतं शेवटी? त्याच्यापेक्षा त्यांना भक्तीला लावलेलं बरं. भक्तीच्या आनंदात ती दिवाळी साजरी करू दे, जीवनाचं कल्याण होईल, असं म्हणून त्यांनी चालू केलं. जे धनत्रयोदशीला ते चालू करायचे आणि नरक चतुर्दिवशी ते समाप्ती करायचे. असा सप्ताह होता, तो पूर्वीपासून चालू होता. सिद्धरामेश्वर महाराज गेल्यानंतर काळसेदेव स्वामींनी किंवा मुख्य गादीवर असणारे काळसेदेव स्वामीच होते, आणि ते काळसेदेव स्वामींनी तो चालू ठेवला. पण मधल्या काळात काळसेदेव स्वामी वास्तव्य कोल्हापूरला जास्त झालं त्यांचं. त्या काळामध्ये निसर्गदत्त महाराज करत होते. पण मी स्वतः पाहिलेलं आहे, काळसेदेव स्वामी, निसर्गदत्त महाराज दोघे स्वतः त्या पालखीबरोबर चालताना गिरगावमध्ये स्वतः मी पाहिलेलं आहे. मग कधी निसर्गदत्त महाराज एकटेच असायचे, त्यात काही दिमाग, त्या काळात सुद्धा त्यांची ती दिमागदार पालखी असायची. डोक्यावर घेऊन बत्त्या लोक एवढ्या तरी, आणि मोठे ट्रक, बैलगाडी सिद्धरामेश्वराचा मोठा फोटो, आणि त्याच्यापुढे पालखी, बँडवाले, असं असायचं. तर त्या कार्यक्रमामध्ये सिद्धरामेश्वर महाराज म्हणाले, खरा शिष्य कोण आहे? सद्गुरूचा लाडका शिष्य कोण असू शकेल? तर सद्गुरूच्या ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी प्रसंगी आपल्या घरादाराचा, प्रपंचाचा त्याग करेल, तो खरा शिष्य आहे, असं म्हणाले. आता हे निरूपण झालं, आणि पुढच्या वर्षी दिवाळी यायच्या आधी, सप्ताह सुरू व्हायच्या आधी 1 दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर एकादशीला सिद्धरामेश्वरांनी देह सोडला. मग त्याच्यानंतर कसं तरी 1 वर्ष गेलं, पण मधल्या काळात त्यांना चैन पडत होतं. महाराज जसं बोलून गेले, आपल्याकडून ते व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरची पुढची दिवाळी होती. आता लोकांना त्यांचे काम करणाऱ्या बायकांना पगार द्यायचा होता, बोनस द्यायचा होता, सगळं ते दुकानं सगळी होती, सगळं तसंच टाकलं. रात्रीच्या वेळी कोणाला काही बायकोला नाही सांगितलं, आईला नाही सांगितलं, कोणाला नाही सांगितलं, घर सोडलं. घर सोडलं, पंढरपूरला गेले. तिथे आपल्या अंगावरचे भारी कपडे होते,
कारण ते एवढी दुकानं ती शेडसारखे राहायचे. ते आपल्या अंगावरचे बारीक कपडे काढून कोणाला तरी गरीबाला जे आहे त्याला देऊन टाकले, पायातल्या वाहना पण देऊन टाकल्या. एक घोंगडं घेतलं, पंचा घेतला, एक उपरणं घेतलं, हातात एक काठी घेतली, निघाले. कन्याकुमारीला गेले. महाराज म्हणतात खिशात 1 रुपया नाही, घरातून काय घेतलं नाही, मला कोणी TCने विचारलं नाही, कंडक्टरने विचारलं नाही, प्रवासात मला कधी अडचण आली नाही, खायला प्यायलाही मिळत होतं, काही अडचण नाही. मुखात एकच शब्द, सिद्धराम सिद्धराम, जय गुरु जय गुरु. त्याने मला तारलं आणि कन्याकुमारीवरून ते काशीला गेले. काशीला गेल्यानंतर धर्मशाळेमध्ये उतरले. तर धर्मशाळेमध्ये रात्री 2 वाजता त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजला. दरवाजा उघडला, एक सुंदर स्त्री नटून तटून त्यांच्या रूमच्या दारात उभी आहे, खोलीच्या दारात उभी आहे. आणि तिचा समोर रूम आहे, तो तिने चांगला सजवला आहे, पलंग बिलंग, आणि त्यांना बोलवते. महाराज काय म्हणतात, सिद्धरामेश्वर माझा गुरु माझी परीक्षा बघतोय, खरोखर माझ्यातलं सगळं सुटलं आहे की शिल्लक आहे, मायेतून मोकळा झालो आहे की नाही, परीक्षा बघतायत. महाराज असं म्हणाल, महाराज परीक्षा बघताय ना माझी. त्या बाईला म्हणाल, नाही जा तू जा. तर त्याने तिला झटकावून लावलं, दार लावलं. बऱ्याच वेळा त्या बाईने दार बऱ्याच वेळा ठोकलं, त्यांनी दार नाही दिली. सकाळी जाऊन त्या धर्मशाळेच्या आयोजक आहेत त्याच्याबरोबर भांडण केलं. तो म्हणतो कोणी नाही हो, कोणी नव्हतं, ती खोली बंद आहे बघा, आमचं रजिस्टर चेक करा, कोणी बाई बी नव्हती. म्हणजे सद्गुरूने परीक्षा पाहिली त्यांची. आणि मग ते त्यांना हिमालयात जायचं होतं तपश्चर्या करायला, म्हणून घर सोडलं. मग हिमालयात जायला निघाले तर ते राजस्थानच्या वाळवंटात चुकले. म्हणजे रस्ता चुकला त्यांना काशीवरून निघताना आणि भटकले. ते वाळवंटात, ते म्हणतात मी वाळवंटात त्या दिवशी दुपारी चालतोय, पायाला माझे फोड आले होते आणि आग व्हायची, पण जय गुरु म्हटलं की मला गार वाटायचं, थंड वाटायचं, दुखायचं कमी व्हायचं. आणि एका ठिकाणी असं वाटलं मला, कारण संपूर्ण काही सगळीकडे रेती वाळू, काही नाही दुसरं, घरदार नाही, झाडपेड नाही, काही नाही, रण्यात ऊन. आता मी चक्कर पडणार असं परत माझं हे मी त्यांच्या मुखातून ऐकलं, दुसरी गोष्ट येण्यात सांगितलेली नाही. तर आता पडणार चक्कर येऊन असं वाटलं, पण तोंडातलं सिद्धराम आणि जय गुरु सुटलं नव्हतं. पण क्षणात असं मला चक्कर आली असं वाटलं आणि डोळे उघडून पाहिले तर मला समोर झोपडं दिसलं, ते घर दिसलं. मी त्या घरी गेलो. त्या घराचा जो मालक होता, तो माणूस जेवायला बसायच्या तयारीत होता. त्याने मला पाहिलं आणि मला घरात बोलवलं, पाणी दिलं, जेवायला दिलं. जेवलो आणि 10 पावलं चालत गेलो. आणि मग मला प्रश्न पडला, मी मगाशी पाहिलं तर काही दिसलं नव्हतं, आता कुठून घर आलं. जेवल्याचं समाधान आहे, पोट भरलं आहे, ताण पण शमली आहे. मागे वळून बघतात तर घर नाही, काही नाही, काही नव्हतं. सिद्धरामेश्वरांचं महत्त्व त्यांच्यावर का बिंबलं, त्या प्रसंगात त्यांनी वेळोवेळी तो अनुभव घेतला सद्गुरूचा. तुमचा निश्चय पक्का असेल तर सद्गुरू तुम्हाला कसा वेळोवेळी तारतो, तुम्हाला लागणार कसं सगळं पुरवतो, या गोष्टीला महत्त्व ते आहे. आणि म्हणून ते सांगायचे प्रसंगांवर, तेच अनेक वेळा सांगायचे. आणि तिथून मग ते जे निघाले ते दिल्लीला पोचले, हिमालयात पोचण्याने दिल्लीला पोचले. आणि दिल्लीला सिद्धरामेश्वरांचे शिष्य एक विलासानंद महाराज म्हणून ते दिल्लीत होते. त्यांचा दिल्लीला मठ आहे, दिल्लीत एक डॉक्टर आहेत, ते संप्रदाय चालवतात त्यांचा. त्यांनी यांना ते भेटले यांना रस्त्यात आणि त्यांनी ओळखलं यांना. त्यांची दाढी वाढली होती, अंगावरचे कपडे खराब झाले होते, म्हणजे बेकारासारखी अवस्था झाली. मग त्यांनी असं निरखून पाहिलं, सिद्धरामेश्वर महाराजांनी सगळं आयोजन केलं. निरखून पाहिलं आणि ते कोण रे, मारुतीराव, त्याचं नाव मारुती होतं, हनुमान जयंती जन्मले होते म्हणून मारुतीराव. कारण त्यांना काळसे स्वामी सुद्धा मारुतीरावच म्हणायचे. हो मारुतीराव असं म्हणायचे. कोण रे, मारुतीराव.
ते बघाय त्याने ओळखलं विलासनगर. अरे काय तुझी दशा आहे, कुठे चालला आहेस? मला हिमालयात जायचं. कशाला? साधना करायला. कसली साधना करतोस? नाही, मला सिद्धरामेश्वरांची शब्द अक्षरशः आठवत आहेत, मला त्याच्यासाठी आत्मप्रचिती मिळवायची आहे. आपली गुरुपरंपरा बघ म्हणाले. त्या गुरुपरंपरेमध्ये कोणी हिमालयात गेला नाही, प्रपंच सोडून गेला नाही. प्रपंच करून परमार्थ करता करता सिद्धपुरुष झाले, ज्ञानी झाले. तुला हे व्याप कोणी सांगितले? कशाला करायला निघा? चला आधी माझ्या घरी. घरी नेलं, त्यांना चांगले कपडे दिले, दाढीबिडी करायला लावली, आंघोळपाणी करायला लावली, चांगलं जेवण दिलं आणि हातात रेल्वेचं तिकीट दिलं मुंबईच्या परतीचं. मुंबईला जा, प्रपंच सांगून परमार्थ सांभाळून परमार्थ कर. मग ते मुंबईला आले. पण त्यावेळी कमीत कमी 9 महिने 9-10 महिने पुढे झाले होते त्यांच्या त्या प्रवासामध्ये. मुंबईला ते दुकानं पागडीची असायची. तुम्ही 2-3 महिने भाडं नाही दिलं की घेऊन टाकायचं मला. मग एवढा त्याचा धंदा बंद झाला. मग त्यांची दुकानं गेली. त्यांचा मुलगा एका दुकानात बसत होता, तेवढं दुकान शिल्लक राहिलं जिथे महाराज राहत होते. ते दुकान अजूनही आहे. महाराजांच्या एक शिष्याने खरेदी केलं आहे. भाईनाथ महाराजांचे जावई आहेत, त्यांच्या जावयांनी, पण ते निसर्ग शिष्य होते धोत्रे, त्यांनी खरेदी केली. तर सांगायचा मुद्दा काय आहे की आले तर सगळी दुकानं गेली, काय फक्त एकच दुकान राहिलं. मग घरातच आले, घरातच पोटमाळा केला. पूर्वी दर शनिवारी गोरेगावचा मठ जो आहे, मालाड गोरेगावला आहे, AC रोडला सुंदरनगरमध्ये, त्या मठामध्ये काळसिद्धेश्वर स्वामी बाप्पा, विलासानंद महाराज, बागकर, पाठारे, ही सगळी माणसं, भाईनाथ महाराज, कांती महाराज, दवे महाराज, कांती महाराज, दवे महाराज बोरीला राहायचे. ही सगळी मंडळी जमायची आणि सत्संग करायचे. सुरुवातीलाही जात होते, पण तिकडून आल्यानंतर जायचे बंद झाले आणि आपल्याच घरामध्ये पोटमाळा करून वर महाराजांचा फोटो लावला आणि भजन करायला सुरू केलं, चारी भजन. आणि बाकी वेळात आपल्या ती टपरी सांभाळायची. काळसे स्वामी स्वतः, काळसेंचा एक अंक सिंदगी मठावर, कनेरी मठावर पब्लिश होतो 15 दिवसांनी. त्यात तो अजूनही माझ्याकडे आहे. त्या स्वामींनी लिहिलेलं आहे, काळसे स्वामी. मारुतीरावाची चिकाटी भयंकर बाबा दाणे, आम्हाला पण जमलं नसतं. सिद्धरामेश्वरांचा फोटो लावला, डायरेक्ट भजन करून आश्रम सुरू केला एकट्यानेच. आता आमच्याकडे येत नाही. दर पौर्णिमेला हे लोक कोल्हापूरला जाणार, दर शनिवारी त्या गोरेगावच्या मठात जाणार. ही त्यांची प्रथा होती. सगळे गुरुबंधू यांनी जायचं बंद केलं, सुरू केलं. पण ते 10 वर्ष तसंच करत होते, ज्ञान बोलत होते. बाकी गुरुबंधांना खरं वाटायचं, असं खरं वाटायचं की ह्याला ज्ञान झालं आहे, पण ते स्वीकारायला तयार नाहीत, मान्य करायला तयार आहेत. मान्य केलेच नाही. एक दिवशी भाईनाथ महाराजांनी आयडिया केली, चल तुझं गाव फिरायला जाऊया म्हणाले कोकणात. आणि कोकणात त्यांना घेऊन गेले. जाताना टेप रेकॉर्ड घेऊन गेले आणि दासबोध रोज भजन करायचे, दासबोध वाचायचे आणि त्याला सांगितलं तू बोल रे, येईल तसं बोल, आणि रेकॉर्ड करायचे. अशी 15 निरूपणं त्यांची रेकॉर्ड केली आणि मुंबईत आल्यावर त्यांना ती वाजून दाखवली, चालू करून दाखवली. बघ तुला ज्ञान झालेलं आहे. त्या 15 निरूपणांचं एक पुस्तक आहे आमच्याकडे, पब्लिश झालं, पहिलं पुस्तक. त्याचं इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेशन आहे. तेव्हा त्यांनी मान्य केलं. तेव्हा सगळे त्यांना गुरुमंत्र दे आग्रह केला. मग ते गुरुमंत्र द्यायला आला. पण गुरुमंत्र आला दिला असं नाही. त्यांच्याकडून गुरुमंत्र मिळणे म्हणजे पापड बेलण्यासारखं होतं. सहजासहजी गुरुमंत्र देत नसत. एकदा भेटला म्हणून नाही. माणूस पारखण्याची जबरदस्त क्षमता होती. भक्ती करणार की नाही करणार बरोबर कळत होतं. म्हणजे त्यांनी गुरुमंत्र दिला आणि त्याने भक्ती केलं नाही असं एकही माणूस कुठे दिसत नाही. त्या दिले ते मोजून लोकांना दिले. संपूर्ण आयुष्य त्यांचे 500च्या वर शिष्य नसतील इतक्या वर्षाला. कारण सहसा देतच नसत. मी माझ्या भावाला नेलं होतं, ह्याला कशाला आणलं, हा भक्ती करणार नाही, आणू नको आहे.
म्हणजे असं रोकटोक. मी 1972 साली भेटलो, मला 1975 साली नाम दिलं. मी जात होतो, मला त्याची काय गाठ होती, नातं होतं मला माहीत नाही. गुरुमंत्र नाही दिला तरी भजनाच्या पुस्तकात सगळे फोटो काढले होते आणि त्याचे प्रेम करून भजन करत होतो. गुरुमंत्र मिळण्याची 4 भजनं पाठ होती. आणि गुरुमंत्र मला गुढीपाडव्याच्या दिवशी दिला. तो सुद्धा स्वतः विचारून. मी तेव्हा सरकारी डॉक्टर होतो चिपळूणला. तिथे मी गाडी घेतली, कार, आणि ती कार ज्याच्याकडून सेकंड हँड घेतली त्याने सांगितलं मंदिरात जा, मंदिरात जा. मी तिला यंग होतो एकदम, नुकता डॉक्टर झाला तो, वर्षभर झालं. मंदिरात जा. आता मंदिर म्हणजे माझं निसर्गदत्त महाराज. मी सगळं सोडलं होतं. त्याच्या आधी मी मंगळवार उपास करायचो, श्रावण महिनाभर करायचो, मंगळवारी सिद्धिविनायकला लाईन लावायचो. दवाखान्यात मला 12 वाजायचे, 2 वाजतापर्यंत म्हणून बुधवार चालू झालेला असायचं. आम्ही तिथे दर्शनाला जायचो. पण महाराजांच्या एका शब्दावर सगळे उपवास सोडले आणि सगळे देव पाण्यात घेऊन बुडवले. तुमची हिंमत आहे काय सांगा? आज आणि मला कुठला देव मी पाण्यात बुडून दाखवलं. मी गणपतीला बुडवला, लक्ष्मीला बुडवलं. 11.25 लाख वेळा मी गणपतीचा जप केला होता. 11.25 लाख मी लक्ष्मीचा जप केलेला होता. बापट म्हणून तिकडे चिपळूणला होते, ब्रह्मचारी होते. त्यांचं दर्शन लोक जायचे. मी पण गेलो. त्याने आम्हाला कामाला लावलं. मंगळवार उपवास कर, गणपतीची साधना कर, लक्ष्मीची साधना कर, मंत्र दिले. गेले की लक्ष्मी पावली नाही, गणपती पावला नाही, पण निसर्गदत्त पावला, सिद्धरामेश्वर पावले. आणि सगळे फोटो बुडून टाकले. ते काही केलं न चुकता महाराजांकडे झालं. मला मंदिर सांगितलं तर मी आपल्या गाडी घेतली आणि आलो. पहाटे 5 वाजता काहीतरी पोचलो. सासवडीची माझी दादरला, त्यांच्याकडे राहिलो. माझे सासरे त्यांचे शिष्य, सासूबाई त्यांचे शिष्य, आणि सासऱ्यांचे सासरे त्यांचे शिष्य होते. म्हणजे माझ्या मिसेसकडे 3 पिढ्या आमच्यासमोर महाराजांचे शिष्य होते. त्यांच्याकडे आलो. त्यांना म्हटलं मी आलं असं मला महाराजांकडे जायचं आहे, चला. सोमवार होता, त्यांचं दुकान होतं, ते सोमवारी बंद असायचं. ते म्हणाले मला सुट्टी आहे, चला. तर ते दर सोमवारी जायचे महाराज. आम्ही सकाळी गेलो, 9 वाजता गेलो. महाराज तिकडे पानपुटीच्या गादी होते. 9 वाजता बंद मुलगा यायचा आणि महाराज मठात जायचे. आणि मग महाराज पूजा सुरू करायचे. 5 वाजता ती काकडकी करायची आणि 6 वाजता दुकान उघडायचे. 9 वाजता वर गेलो आम्ही. सकाळची पूजा झालं, भजन झालं, नमस्कार केला आणि मला विचारलं, कारण माझं लग्न झालं तेव्हाही मी नमस्कार करायला गेलो होतो. मला मुलगी देतानाही त्यांना सांगितलं होतं. तर मला म्हणे कसं काय येणं केलं? तर मी म्हटलं गाडी घेतली ना सेकंड हँड, तर ज्या माणसाने मला दिली ना तो बुजुर्ग माणूस आहे. तो मला म्हणाला मंदिरात जा, मला तुमची आठवण. हा माझा भाव बघून मला विचारलं असेल कदाचित, गुरुमंत्र घेतला आहे काय? नाही मला. आज चांगला दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे आज दिवस कुठला आहे? मला ध्यानी म्हणी नव्हतं. आज गुढीपाडवा आहे, आज तुम्हाला गुरुमंत्र देतो. मी खुश झालो. 11 वाजताची गोष्ट आहे. आता मला वाटलं तर गुरुमंत्र देतील. 1 वाजता या मला. 1 वाजता या. म्हणजे आपणाचं सगळं भजन सगळे जायचे. त्यांचे प्लॅनिंग बरोबर असेल. ऑफिसला कामाला जाणार ते सकाळचं भजन करून ऑफिसला कामाला जायचे. मी 11 आलो, खाली गेलो आपलं. मग मला आपल्या सासऱ्याने सांगितलं, त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही येऊ नका बरोबर. दरवेळी तुम्ही कशाला येता त्यांच्याबरोबर? आता तुमची गरज नाही त्यांना, तुम्ही एकटेच आहे. मग मी गेलो. तर सासऱ्याने सांगितलं विसरलं तर सांगत नाही ना, एकदाच देणार तुम्हाला बोलतो, परत सांगणार नाही. फार कडक आहे आणि आवाज पण फार कडक होता. भीती वाटायची. नजर तर जबरदस्त होती आणि फार शिस्तबद्ध. एखाद्या निरूपण चालू असताना छोटं बाळ रडलं तर त्याला काय म्हणायचे माहिती आहे? हे बाई, तुझ्याकडे काय असेल त्याच्या तोंडात कोंब, त्याला गप्प कर. ह्या व्याधी इकडे कशाला घेऊन येता असं म्हणायचे. त्या बाईला काय वाटत असेल? आपल्या मुलाला असं म्हणते व्याधी, 9 झालेलं पोरगं असेल. महाराज म्हणतात व्याधी.
अरे इथे ध्यान करायचं आहे, साधना करायची आहे, तर तुमच्या पोरांचं रडणं ऐकायचं का लोकांनी? हां, त्यांच्याकडे नियम होता, सकाळी तुम्ही आले तिकडे 9 वाजता लोक यायला सुरू व्हायचे. मंदिराचं दार उघडच असतं, ते दुकानात तर लोकांना सांगायचं जा बसा ध्यानाला. ध्यानाला बसले कटाक्ष होतात, जा ध्यानाला बसा. जाताना त्या मठामध्ये साधारणपणे तुम्हाला सांगतो 20 बाय 15ची जागा होती आणि एका लाईनने बसायला लागायचं. एका बाजूला स्त्री, एका बाजूला पुरुष, पण एका लाईनने. जो पहिला आहे त्याने पुढे बसायचे एकदम. पहिला आला मागे बसला, त्याला अजिबात आवडत नसतं. पहिला आला त्याने पहिलं बसायचं, त्याच्या मागे ते दुसऱ्याने बसायचं, तिसऱ्याने जवळजवळ बसायचं, मागची जागा मोकळी सोडायची. असा एक बसला, तिसऱ्या जागा सोडली नाही. एकदम शिस्तीमध्ये ते बसायला लावायचं. आणि ध्यानाला लोक बसलेत ना, तर आपण तिथे गपचूप येऊन बसायचे आणि वर्तमानपत्र वाचत बसायचं. बारीक लक्ष असायचं. तर तिकडे प्लॅस्टिकची पिशवी वाजली तरी चालत नसेल, प्लॅस्टिकची पिशवी वाजली तरी ओरडायची. म्हणजे ध्यान करण्यात डिस्टर्ब नाही झाला, इतकी शिस्त. सासरे त्यामुळे घाबरायचे त्याला. त्यांनी मला सांगितलं विसरला तर परत सांगणार नाही. ठीक आहे, मी आपला केरांटोड स्टेशनजवळ गेलो, तिला चांगले हार मिळायचे, मिठाई घेतली, आलो परत आणि मग वर गेलो तर माझी वाट बघत बसली. कोण नव्हतं. मी गेलो, मला गुरुमंत्र दिला, आपल्यासमोर बसवलं आणि गुरुमंत्र दिला. मला सांगितलं ध्यान करत बसा इकडे. आणि आपण तिकडे बसले. त्यांना व्हिडिओ ओढायचे, अगरबत्ती पेटतच असायची आणि पेपर वाचत बसले. मी थोडा वेळा म्हटलं, मी हुशार विद्यार्थी होतो, मला वाटलं पाठ झाले आता. मी म्हटलं महाराज झाले पाठ, पक्का विसरणार नाही ना? नाही विसरणार महाराज. मग जा. मी आपला खाली उतरून गेलो तर त्यांच्या त्या घराच्या समोरच एक सार्वजनिक मुतारी होती, तिकडे लघवीला गेलो. लघवी करून बाहेर आलो, विसरलो. आता साईड देणार नाहीत, पण घाबरत घाबरत जिना चढत वर गेलो. विसरलास ना? मी परत देत नाही. आता काय करशील? विसरलास ना? असं मला नाही. पण तुम्हाला सांगतो, मला त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं तेव्हा माझ्या ती हुशारी त्यांना दिसली होती. मला सांगितलं शिक, काय अडचण आली तुला सगळी मदत मी करेन. आणि त्यांच्याकडे मी डॉक्टर झालो. मला ॲडमिशन मिळणं सगळं त्यांच्या ओळखीने, सगळ्या त्यांच्या आशीर्वादाने झालं. शिकत असताना नोकरी मिळाली त्यांच्या आशीर्वादाने झाली. गुरुमंत्र दिला नव्हता आणि मी त्यांची साधना करत होतो, त्याचं फळ मला मिळालं. पण बोलवलं गुरुमंत्र दिला. आता बस म्हणे, जिथं पाहिजे तेव्हा पाहिजे तितक्या वेळा बसलो, झालं. मग सांगितलं पाहिजे, मग काय विसरलो नाही. सांगायचा मुद्दा काय, हा कमी लोकांना गुरुमंत्र द्यायचे आणि ध्यान केलंच पाहिजे. ध्यान केलंच पाहिजे, कटाक्षाने सांगायचे. 1 तास सकाळी ध्यान, 1 तास संध्याकाळी ध्यान. गुरुमंत्र देताना सांगायचे 1 तास सकाळी, 1 तास संध्याकाळी ध्यान. काही आणि सगळ्यात सांगायचे काही वाचू नकोस. देवा धर्माचं कसलं काही वाचायचं नाही. देवाचं आणि धर्माचं वाचू नको. कोणाचं काही वाचू नको. वाचून ज्ञान मिळणार नाही. तुझ्या आत बसलेला आत्मा परमात्मा आहे, परब्रह्म आहे, त्याचं तो निर्गुण निराकार आहे. त्याचं ज्ञान कुठे वर्णन करता आलेलं नाही, वेदांना पण आलेलं नाही. ते वाचून तुला मिळणार नाही. मिळणार अनुभवातून मिळणार. अनुभव कसा मिळेल? गुरुकृपेने मिळणार. गुरुकृपा कशी होईल? गुरुने सांगितल्यामुळे साधन भक्ती केलीस तर. आणि गुरुने मंत्र देऊन सांगितलं तू देव आहेस, देवासारखे तुझ्याकडे गुण आहेत ते तपासत राहा. तुझ्याकडे गुण जर देवाचे नसतील, जीवाचे असतील, सैतानाचे असतील, दुष्टाचे असतील, तुला देव पण नाही मिळणार. माझा मंत्र काम करणार नाही. तेव्हा ते तुला बघायचं आहे, रोज तपासायचं आहे. काय मनाला वाटतं? हे कोणी एखाद्या शिष्याला काय विचारायचे माहिती आहे? काय म्हणते भावना? नवीन एकदा काहीतरी विचित्र वाटायचं. काय म्हणते भावना? हे सकाराम काय म्हणते भावना? असं वाटायचं. काय म्हणते कल्पना? काय म्हणते वासना? असं म्हणायचं. ठरलेले शब्द असायचे. ते जिथे त्यांचं नेम होता 5 स्वतः कागदी करायची, 9 वाजता भजन चालू करायचे आणि साधारणपणे 11 वाजता संपायचे. लोक ऑफिसला जायचे. पण स्वतः लोक ज्ञानाला बसले तर भजन चालू करायचं आहे.
तर त्यांच्याकडे ती शाळेतल्यासारखी एक घंटा होती, अशी गोल गोल, आणि त्याला असं वाजवत तशी होती. ती स्वतः हातात घ्यायची आणि वाजवायची. मग सगळ्यांनी बरायचं. मग मोठी झांज घेऊन आपण स्वतः मोठ्याने गाऊन भजन म्हणायचं आणि भजनात नाचायचं, नाचून भजन म्हणायचं. आणि त्यांच्या शिष्यामध्ये अशिक्षित खूप लोक, पण सगळ्यांना भजन पाठ होतं. तर ते महाराज सांगायचे ना, तुम्हाला बाकी काही करताच येणार नाही, भजन ऐकून घ्या, पाठ करा आणि ध्यान करा. आणि ध्यानातूनच ज्ञान होणार. आत्मप्रचितीचं ज्ञान आपोआप. तुम्हाला सांगू, काही लोक निरूपणाला बसतात आणि तुम्हाला जर खरा ज्ञानी आहे, त्याला आत्मप्रचिती झाली आहे, ओळखायची असेल तर एक कल्पना देऊन ठेवतो. जो जे बोलतात, ज्ञान बोलतात, त्याला निरूपण म्हणतात आणि प्रवचन म्हणतात. तर प्रवचन जे असतं ना, ते कोणीतरी सांगितलंय, कुणीतरी वाचलंय, ते तसं ऐकून ठेवून त्याची कॉपी करून सांगणे, ते प्रवचन. आणि निरूपण आहे ते आपोआपच येणारं निरूपण आहे. गुरुने सांगितलेलं पण आठवत नाही त्यावेळी, ग्रंथ पुस्तक काही आठवत नाही त्यावेळी, पण आपोआपच येतं. त्या आपोआप येण्याची रंगत, त्याच्यात त्या शब्दाचं वजन, शब्दाची दिव्यत्व आणि त्या शब्दाचा जो आपल्यावर होणारा परिणाम असा सुस्पष्ट व्हायला, तो खरा ज्ञानी आहे. मग तो ज्ञान बोलायला लागला की पारावर जाऊन बोलणार नाही, चार मित्र आले की नाही बोलणार. जिथे खरोखर संत आहेत, ज्ञानासाठी भुकेलेले आहेत, त्याच्या मुखातून त्याला समोर येतात. सिद्धरामेश्वर महाराजांचं एक निरूपण आहे. निरूपणाला बसलेल्या लोकांनी निरूपण कसं करावं, असं एक निरूपण सिद्धरामेश्वर महाराजांचं. सांगायचा मुद्दा काय, त्याच्यावर त्यांचा कटाक्ष खूप होता. अगदी मुद्देसूद बोलला, पोचकच बोलला. पण त्यांना गुरुकृपा झालेली होती. अनेक चमत्कार त्यांच्या हातून घडले. मी आता खूप उशीर होतो, जास्त सांगत नाही, पण दोन सांगतो त्यातले. की मी अशी ऑफिसला लोक जायचं म्हणून सांगितलं. एक माणूस आला आणि 11 वाजता कार्यक्रम झाला तरी तो उठत नाही. महाराज म्हणतो, काय रे, आज तुला सुट्टी आहे? नाही महाराज, आज मी चालू आहे. मग जा ना. नाही, मला जरा बोलायचं होतं. मग सगळे गेल्यानंतर तो सांगतो, पहाटे स्वप्न पाहिलं. माझ्या ऑफिसची बिल्डिंग जुनी आहे आणि छोटीशी वाट आहे त्या बाल्कनीच्या खालून जायला, आणि मी बाल्कनीच्या खालून चालताना बाल्कनी पडली माझ्या हातात, आणि बिल्डिंग खरोखर मोडकळीस आली. भीतीच वाटते पावसाळ्याच्या दिवसात. आणि त्यात पावसाळ्याचे दिवस मला जायला भीती वाटते. जाऊ की नको तुम्हाला विचारायला थांबलो आहे. महाराज म्हणाले, हो स्वप्न पाहिलं? होय महाराज, पहाटेचं स्वप्न खरं होतं म्हणतात. महाराज असले, चहा पितोस? चहा पितोस? वाचतो. तर महाराज चहा पितो विचारलं तर थांब, मला पण चहा प्यायचं, मी चहा आणतो. खाली गेले, स्वतः चहा घेऊन आले. त्याला चहा पाजला, थोडंसे बोलत राहिले. किती वाजता तुझं ऑफिस असतं? 11चं असतं. उशिरा गेलं चालतं. आता किती वाजले? 11:30 झाले. बिल्डिंग किती वाजता पडली होती बाल्कनी? स्वप्नात. महाराज 11 वाजताच पडली होती. 11 पावणे 11च्या दरम्यान मी ऑफिसला जात होतो. पावणे 11 दरम्यान जा, बाल्कनी पडली आहे, तू जा. खरोखर बाल्कनी पडली होती. त्यांनी त्याला थांबून ठेवलं. त्या काळात बाल्कनी पडली होती. म्हणजे मुंबईमध्ये गावडे चष्माले फार प्रसिद्ध आहे. त्यांच्या मुलाला घशाचा कॅन्सर झाला आणि कोणीतरी सांगितलं, त्यांच्याकडे घेऊन आले. महाराज काय म्हणतात, तुम्ही डॉक्टर आहे काय, माझ्याकडे कशाला घेऊन आला? तिकडे टाटा हॉस्पिटल, तिकडे जायचं ना. काय तुम्हाला लोकांना कळतं की नाही? असं म्हणाले. नाही महाराज, तुम्ही आशीर्वाद द्या. असं ते सुनील हात मारली आणि एक गुळाचा खडा घेऊन, आणि गुळाचा खडा दिला. हे गुळ तोंडात ठेव, जा, घशात ठेव, जा, बरा होतो. बरोबर बरा झाला. तिच्या गावडे चष्म्याला आम्हाला नाही सांगायचं. त्यांची दहिसरला एक दुकान, आता आहे की नाही माहिती, अंधेरी स्टेशनचं मोठं दुकान. तर अनेक चमत्कार केले. म्हणजे चॅलेंजवाल्या गोष्टी स्वीकारायच्या. एक त्यांचा शिष्य होता, मेस्त्री होता, सुतार होता. त्यांनी जरा पॉट करून दिली होती.
त्या कॉटवरच ते झोपायचे, लाकडाचं कॉट करून दिली. त्याच्या मुलाला तेव्हा देवीची साथ फार असायची. देवी आल्या की काही जगणे नाही बऱ्याच वेळा. त्याच्या मुलाला देवी आली. मुलाला देवी आली की आपल्याकडे काय करतात, त्यावेळीची प्रथा, डॉक्टरकडे औषध द्यायला नाही, देवीचंच काहीतरी करून बसा, पथ्य करा, पाळणूक काहीतरी करा, आणि मग कडुलिंबाचा पाला आणि आमचं करून एक 7व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी 5व्या दिवशी आंघोळ घालतात. तर तो बायकोने काय केलं, ते मांड काहीतरी भरतात त्यावेळी, आंघोळ घालतात ते मांड भरतात, देवी ते देवी, कारण त्या देवीची साथ ही देवीच्या कोपामुळे आल्याची लोकांची कल्पना असायची. पण आता ती देवीची साथ गेली. कशामुळे गेली? डॉक्टरच्या औषधामुळे. ती देवीची लस द्यायला सुरू केली, त्याच्यातून देवीची लस कायमची गेली, देवीमुळे नाही. लोक कल्पनेत होते. पण आता त्या मुलाला खूप अंगाला एवढ्या देवी आल्या होत्या, त्याला झोपायला जमत नव्हतं, किडीच्या पानावर झोपायची, आणि तो मांड करायचा बायकोने ठरवला. ह्याला 2 दिवस मागे लागले, सामान आण सामान आण, ह्याला ते पटत नव्हतं. ह्याचा महाराजांवर विश्वास. महाराजांना भेटलं तर त्याने देवळात जायचं सोडलं, उपास तपास सोडले, काही कर्मकांड सोडलं, हे त्याला ते करणंच पसंत नव्हतं. बायको मात्र महाराजांकडे येत नव्हती, ती मानत नव्हती. तेव्हा दोघांचं भांडण झालं. हे रागाने गेले महाराजांकडे, सांगतात असं झालं, काय करू महाराज? महाराज म्हणाले, एक काम कर, तू विभूती घे, भाऊसाहेब महाराजांचं नाव घे आणि विभूती घे, आणि रात्री चिमूटभर पाण्यात टाकून त्याला ते पाणी प्यायला दे, आणि रात्री तुम्ही दोघे त्याच्याबरोबर झोपू नका, दाराला बाहेरून कडी लावा, त्याला एकटाच झोपू दिला. आता इथं भयानक होतं, आजारी पोरगं, धरून लघवीला न्यायला लागायचं, धरून उठवायला लागायचं, आणि महाराज सांगतायत की कडी लावा. ह्याचा विश्वास याने मान्य केला. घरी आला, बायकोला सांगितलं की असंच आहे, महाराजांनी हे दिलं आहे, आपण देऊ, पण महाराज रात्री दोघांना आपल्याला बाहेर झोपायला सांगितलं. ते ऐकायला तयार नाही. शेवटी दोघांचं भांडण झालं, त्याने दांडा काढला, तिला जबरदस्ती बाहेर बसवली, कुलूप लावलं, पोराला आतमध्ये ठेवलं. सकाळी उठून कडी काढून बघतो, तो पोरगा त्या रूममध्ये मोरी होती, छोटी मोरीमध्ये उभा राहून लघवी करत होता. ही सुद्धा ऐकली होती. त्या माणसाच्या त्याच्या नातवाला मी गुरुमंत्र दिलेला आहे, आणि नातीला पुण्यात असतं, त्याने आपल्या तोडून सांगितलं. तर निसर्गदत्त महाराजांनी नाव जरी घेतलं ना तरी चमत्कार होतात. माझ्याकडे खूप लेखक की जा उद्या येऊ शकतो, येऊ नकोस, पण इकडे जातो, बसतो झाडात, आणि नुसतंच सापडं घातल्यासारखं बोलतो त्यांच्याशी, आणि खरोखर काम, खरोखर काम. अनेक चमत्कार झाले, अनेक चमत्कार. म्हणजे परिपूर्ण सिद्धरामेश्वर महाराजांच्या आशीर्वादाला उतरलेले 100%. आणि जे ज्ञान बोलले ते सगळ्या जगाने मानले. आज जगामध्ये असा देश नाही आहे की निसर्गदत्त महाराजांना ओळखत. एक त्यांचं आय एम दॅट पुस्तक एका परदेशी माणसाने पब्लिश केलं. बिर्ला मातोश्री हॉल जो आहे चौपाटीला, त्याचं पब्लिकेशन झालं होतं त्या काळामध्ये. वि स पागे, बापूसाहेब प्रभुगावकर, पोलीस कमिशनर कसबेकर साहेब, अशी मंडळी होती मोठी. हॉल तोडून भरला होता. तिथेचं पब्लिशन झालं, पण ते पुस्तकात जगामध्ये सगळीकडे लोक राहतात. मिशनरीमध्ये सुद्धा ते पुस्तक वाचलं जात आहे. रामकृष्ण मिशनमध्ये त्यांचं पुस्तक ते आहे. ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये आहे. ती मुलगी ती ख्रिश्चन आहे. जिजसला बाजूला ठेवून आमचे फोटो लावले. सांगायचा मुद्दा काय की ते ज्ञान सगळ्यांना सगळीकडे पोचलं. तर त्यांनी ज्ञान सांगितलं. तर त्यांचा जन्म हनुमान जयंती झाला. आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करतो, जयंती साजरा करतो. आपण भाग्यवान आहोत. काही नाही, मला सांगायचे जास्त भक्ती नाही झाली, काय जयगुरू घेऊन नाही. बायकांना सांगायचं तुला कामामुळे वेळच मिळत नाही, 1 तास सकाळी 1 तास संध्याकाळी ध्यानाला बसायला. भांडी घासताना मनातल्या मनात गुरुमंत्र जप, तळण काढव करताना जप,
चालताना हिंडताना फिरताना. शास्त्रात काय सांगितलंय? नामस्मरण, खाता पिता उठता बसता रती सुखाच्या वेळी नामस्मरण करावे. काय म्हणताय? खाता पिता उठता बसता रती सुखाच्या वेळी नामस्मरण करावे असं म्हणताय. देहाची होणारी प्रतिक्रिया त्या आत्म्यामुळे होते. तो आत्मा तुमच्यामध्ये आहे, मग देह आहे. तो नाही तर देह नाही. मग देहाची कर्म करतो कोण? आत्मा करतो. मग त्याचं नाव घेणं निषिद्ध कसं असेल? पण अज्ञानी लोकांनी देवाचं नाव संडासात नाही घ्यायचं, आंघोळ केल्याशिवाय घ्यायचं नाही, शिवाशिवच्या बाईने घ्यायचं नाही. महाराजांची कमाल होती. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले. एक मुलगी त्यांच्याकडे होती, लग्न आता ठाण्याला राहते, आमच्या डोळ्याची असेल. तर ती तरुण होती तेव्हा, आणि ती सगळं महाराजांचं करायची. एक दिवसाचा काहीतरी कार्यक्रम होता लक्ष्मीबाग गावामध्ये, आणि ती महाराजांना दिसली नाही. ती म्हणाली, नाव काय बरंच होतं माझ्या आता लक्षात. कुठे आहे ती? एक बाई आली, हळूच कानात सांगितलं तिची अडचण आहे. कसली अडचण आहे? ती आली आहे काय? आली आहे, तिकडे बसली. बोलव, आज पूजा तू कर म्हणाली. आज पूजा तू कर, तुझी जबाबदारी मी घेतली. हे निसर्ग तुम्हाला. अज्ञानी लोक कळत नाही म्हणे. आणि त्यानंतर अनेक वर्ष तुम्ही पेपरात वाचलं असेल, बायकांनी शिवाशिवीचं जे आहे ते नॉर्मल ब्लड असतं, साधं ब्लड असतं. हे अज्ञानामध्ये तिला बाहेर बसायची काही गरज नाही. पूर्वीच्या काळी लाकडं लांबवण्याला लागायची, दळण करायचं, पाणी लांबवण्याला तिला विश्रांती पाहिजे. कंबर दुखते, मांड्या दुखतात, विश्रांती पाहिजे. असे लोक विश्रांती देणार नाही. शिवू नका म्हटलं की देणार विश्रांती. म्हणून भीती घातली. हे पाप आहे म्हटलं तर माणूस घाबरतो. सर्व शब्दात सांगितलं तर म्हणत ऐकत नाही. मग त्यावेळी डोकं लढून कोणीतरी सांगितलं असं, ते शास्त्र म्हणून लोकांनी ते शास्त्र मांडलं, बाकी काय नाही. जसं उपवास शब्द आहे ते उपास करतात. उपवास शब्द आहे उपास करतात आणि शिरा खातात. चपाती नको म्हणतात. गव्हाची चपाती, गव्हाचा शिरा, शिरा खातात आणि चपाती नको म्हणतात. आणि अशांचं तुम्ही पाळता, ते तुम्ही अनुसरण करता. किती अज्ञानात. नाही म्हणून झुटकारून टाका. पण महाराज आमचे सांगायचे, कुटुंबात करू नका असं. कुटुंबात राहायचं आहे, समाजात राहायचं आहे, प्रथा पाळल्या पाहिजे, पण तुम्ही पाळू नका. दिखावा करा, दिखावा करा, खोटं आहे. पण नको म्हणून कसं सांगायचं? मांजराच्या गळ्यात घंटा करून बांधायची असं सांगायचं. तर महाराजांनी खूप चांगलं ज्ञान दिलं. ते त्याला सिद्धरामेश्वरांकडून मिळालं. सिद्धरामेश्वरांना भाऊसाहेब महाराजांकडून मिळालं. भाऊसाहेब महाराजांना गुरुलिंगजंग महाराजांकडून मिळालं. गुरुलिंगजंग महाराजांना काळसिद्धेश्वरांकडून मिळालं. काळसिद्धेश्वरांना मरुळसिद्धांकडून मिळालं. मरुळसिद्धांना रेवणसिद्धांकडून मिळालं. रेवणसिद्धांना दत्तात्रयांकडून मिळालं. असा आपला संप्रदाय आहे. त्या संप्रदायामध्ये हे महापुरुष आले आणि आज आपण त्यांची जयंती साजरी करतो मनापासून. मात्र एकच गोष्ट आहे, तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. तुमच्यातले दुर्गुण, दुराचार, दुर्बुद्धी, दुर्वासना ह्या गोष्टी असतील तर शोधा आणि त्याचा त्याग करा. तुम्हाला देव पण प्राप्त होणार. तुमच्या हातून अनेक चमत्कार होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणापुढे कशासाठी हात पसरावा लागणार नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर आनंदाश्रू येते. दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यामुळे संभ्रम दूर होईल, चिंता दूर होईल, भय दूर होईल आणि योग्य मार्ग सापडेल. आणि योग्य मार्ग सापडला तुमचं कर्म योग्य होईल. योग्य कर्म झालं की तुम्हाला योग्य फळ मिळेल. म्हणजे तुमच्या जीवनात दुःख होणार नाही. नुसतं भजन म्हणून काय होणार नाही. मोठ्या मोठ्याने नुसते अनेक देवाला तीर्थांना जाऊन काय होणार नाही. उपास तपास करून काही होणार नाही. ज्ञान प्राप्त करा. ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुमच्यातली दुर्बुद्धी, दुर्वासना, दुर्गुण, दुराचार ह्याचा त्याग करा. शोध घ्या आणि त्याग करा. रजत गुण, तमोगुण, महाराजांचं म्हणजे निरूपण होतं, उच्चार त्याच्यावरती बोलत होते. रजोगुण, तमोगुण टाळा आणि सत्वगुणाचं सामर्थ्य वाढवा. ते 12 वर्गामध्ये तुम्ही म्हणता सत्वाची सामर्थ्य करा. परमार्थ हरनिशी. कधी सत्व प्राप्त होईल? परमार्थ हरनिशी केला तर परमार्थ म्हणजे नुसतं भजन म्हटलं परमार्थ म्हणतो. परमार्थच कळला नाही तर कसला परमार्थ? परमार्थ काय आहे? मी आत्मा आहे. जगत मिथ्या, ब्रह्म सत्य. मागे सांगितलं की
वासनेमुळे, तिच्या वासनेमुळे जीव झालास, मायेमुळे शिवाय असं म्हणतोस. आणि मूळ माया आहे आदिशक्ती, त्याच्यातून देव झाला. आणि ते देव पण त्या परब्रह्मातून मिळाला. तिथे मीपणा नाही, अमका तमका ओळख नाही, सहस्थिती नाही. मग सिद्धरामेश्वर महाराज सांगायचे, भाऊसाहेबच्या कृपेने मी त्या स्थितीला पोचलो, तुमच्यासाठी मी तुर्या स्थितीत येतो, एक पायरी खाली येतो आणि ज्ञान सांग. तेव्हा मी तुमचा गुरु आहे, तुम्ही माझे शिष्य आहे. त्या सदा न कदा मी परब्रह्म सुस्थितीमध्ये असतो. तर तुम्ही परब्रह्मच आहात, तुम्हाला ते प्राप्त होईल. तर आपला मार्ग खूप चांगला आहे, नशिबानात मिळाला, सोडू नका आणि योग्य प्रकारे करा. राजाधिराज सद्गुणास